प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपणा सर्वांना सलाम. प्रियजनानो, आज या विशेष सकाळी पुन्हा एकदा सर्व भक्तगणांचं या प्रभात भक्तीमध्ये, या मॉर्निंग डिवोशन मध्ये मी आपलं स्वागत करत आहे. मी आपला मित्र पास्टर सुधीर भोसले. प्रियजनानो, आज आपण परत एक वार नवीन वचनातून पाहणार आहोत आणि बायबल वचन आजच्या मननासाठी मी जे निवडलेलं आहे ते बायबल वचन आहे प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 9 ते 11 वचन आपण वाचूया. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रियजनानो, अत्यंत सुंदर असं हे वचन आणि आपणा सर्वांना हे माहीतच आहे. जेव्हा शिष्य जैतून पर्वतावरून हा प्रसंग संपल्यानंतर यरुशलेमेला परत आले किंवा जैतून डोंगरावरती हा प्रसंग घडला आणि त्यानंतर ते यरुशलेमेमध्ये परत आले होते, त्याचे जे शिष्य होते ते, तेव्हा यरुशलेमेच्या लोकांनी त्या शिष्यांच्याकडे त्या शिष्यांच्या चेहऱ्यावर दुःख, गोंधळ आणि पराभवाचे भाव दिसतील या अपेक्षेने त्या सर्व शिष्यांच्याकडे पाहिले होते किंवा पाहत राहिले होते की हे आता निराश झाले असतील, कारण यांचा आता मित्र, यांचा गुरु गेलेला आहे. परंतु प्रियजनानो, त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर, त्या लोकांना या शिष्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि विजय दिसत होता. शिष्यांनी आता निराश झालेल्या आशांवर शोक केला नाही. ते कधीच, त्यांची आशा निराश झाली होती. खरं तर ते त्याला राजा बनवू इच्छित होते, तो त्यांच्या बरोबर असावा अशी त्यांची इच्छा होती. पण जरी त्यांची ही निराशा झाली होती तरी त्यांच्या निराशेवर त्यांनी शोक केला नाही, परंतु त्यांनी पुनरुत्थित तारणाऱ्याला पाहिलेलं होतं. त्यांना पुनरुत्थान झालेला तारणारा दिसलेला होता, म्हणून ते शोक करत बसले नाहीत. येशू ख्रिस्त जो पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला होता, कबरीतून उठला होता, ते त्यांनी पाहिलेलं होतं. आणि त्याच्या जाताना जे त्यांना, स्वर्गारोहण होताना जे त्यांना येशू ख्रिस्तानं वचन दिलं होतं, त्या वचनाचे शब्द त्यांच्या कानात सतत घुमत होते, म्हणून ते आनंदी राहिले होते. बायबल मधील हा प्रसंग खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. प्रियजनांनो, हा प्रसंग येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतरचा आहे की ते परत यरुशलेमेला जात आहेत. आणि मग आम्ही याची बातमी प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 9 ते 12 वचनामध्ये पाहिलेली आहे. तसंच लूकच्या पुस्तकामध्ये सुद्धा 24 अध्याय 50 ते 53 मध्ये आपल्याला या वचनांचा संदर्भ किंवा या प्रसंगाचा संदर्भ आढळतो. हा प्रसंग काय होता? येशू पुनरुत्थानानंतर 40 दिवस आपल्या शिष्यांबरोबर राहिलेला होता असं बायबल आपल्याला सांगतं. त्यांनी त्यांना देवाच्या राज्याविषयी या प्रसंगामध्ये, या 40 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या होत्या. आणि पवित्र आत्म्याच्या आगमनाचे, म्हणजे याच्यानंतर पवित्र आत्मा सुद्धा येईल, माझं स्वर्गारोहण होईल आणि पवित्र आत्मा तुम्हाला याच पद्धतीचं मार्गदर्शन करण्यासाठी येईल, असं त्यानं अभिवचन त्यांना दिलेलं होतं. आणि म्हणून त्यानंतर येशू शिष्यांना जैतून पर्वतावर, म्हणजे माउंट ऑफ ऑलिव्ह या पर्वतावर घेऊन गेला आणि तेथे त्याने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या समक्ष, त्यांच्या डोळ्या देखत आणि त्यांच्या नजरेसमोर तो स्वर्गात उचलला गेला, असं वचनामध्ये लूक 24 अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. लोकांना या सर्व प्रसंगानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा होती? येशू स्वर्गात गेल्यानंतर लोकांना वाटले असेल की शिष्य कदाचित दुःखी, निराश आणि गोंधळलेले असे आम्हाला दिसतील, कारण त्यांचा प्रिय गुरु, त्यांचा प्रिय मित्र, त्यांचा प्रिय शिक्षक आता त्यांच्या डोळ्यासमोर राहिला नव्हता. परंतु असं काहीच झालं नाही. शिष्याने मात्र आनंद केला होता. ते आनंदी का होते? त्यांच्या मनामध्ये इतका आनंद का होता? आणि मग आम्ही त्याचं उत्तर पाहतो की त्यांनी पुनरुत्थित प्रभूला पाहिलेलं होतं.
त्यांचा जो गुरु मेलेला होता तो परत जिवंत झालेला त्यांनी पाहिलेलं होतं. येशू मृत्यूवर विजय मिळवून जिवंत झालेला होता हे त्यांनी पाहिलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या मनातील सर्व येशू ख्रिस्ताबद्दल असलेल्या शंका दूर झालेल्या होत्या. सैतानाने त्यांच्या मनामध्ये टाकलेल्या सर्व शंका कुशंका ख्रिस्ताबद्दलच्या दूर झालेल्या होत्या. त्यांनी येशूचे स्वर्गारोहण प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं आणि प्रत्यक्ष पाहिलं होतं. मला मला खूप असं वाटतं की हा प्रसंग कसा झाला असेल जेव्हा त्यांच्या डोळ्यात एकच येशू ख्रिस्त वरती घेतला गेला. प्रियजनानो, येशू पराभूत झालेला नव्हता त्याच्या मृत्यूनं किंवा त्याला ज्यावेळेस क्रूस खांबावर टांगलं त्यावेळेस, पण तो गौरवाने स्वर्गात गेलेला होता. आता तो उठलेला होता आणि तो स्वर्गात गेलेला होता. यामुळे या शिष्यांचा विश्वास अधिक दृढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना त्यांच्या गुरुनं दिलेलं वचन आठवलं होतं, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. योहान 14:18. मी पुन्हा येईन. योहान 14:3. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. प्रेषित 1:8. प्रियजनांनो, ही सर्व वचनं त्यांना आता आठवत होती आणि म्हणून या वचनं त्यांना धीर देत होते आणि त्यांचा विश्वास वाढवत होते. त्यांना नवीन कार्य सोपवण्यात आलेलं होतं. येशू ख्रिस्त जो त्यांचा याजक, येशू ख्रिस्त जो त्यांचा मित्र, यानं त्यांच्यावरती नवीन कार्य भार सांभाळण्यासाठी सांगितलेलं होतं. त्यांना सांगितलेलं होतं. जी सुवार्ता आहे, जी चांगली बातमी आहे, संपूर्ण जगात पोहोचवण्याची जबाबदारी येशू ख्रिस्ताने त्यांना दिलेली होती. आणि त्यामुळेच हे शिष्य जे आहेत ते निराश न होता उलट उत्साहाने ते भरलेले होते. प्रियजनांनो, किती मोठी गोष्ट आज आपण शिकत आहोत. आम्हाला माहिती झालेलं आहे की येशू ख्रिस्त त्यांना सोडणार नव्हता. तो परत येणार होता. तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त होता. तो परत येणारा असा जो येशू ख्रिस्त आहे त्यावरती त्यांचा विश्वास, त्यांचं मन बसलेलं होतं आणि त्यानंतर ते जगातल्या कोणत्याही टोमण्यांना, कोणत्याही गोष्टीला बळी न पडता ते आता येशू ख्रिस्ताची वाट पाहत, धीरानं आनंदानं वाट पाहत उभा राहिलेले आपल्याला पाहायला मिळत होतं. प्रियजनांनो, खरा जो विश्वासक आहे किंवा खरा ख्रिस्ती आनंद जो आहे, खरी ख्रिस्ती जी महानता आहे, ही परिस्थितीवर अवलंबून नसते. त्यांच्यावर आज परिस्थिती आली होती, लोक त्यांना हसत होते, परंतु खरी ख्रिस्ती व्यक्ती परिस्थितीवर अवलंबून नसते. येशू आपल्या दृष्टीआड गेला तरी देखील त्याची उपस्थिती, त्याची वचने आणि त्याची अभिवचने आपल्या बरोबर असतात. हा विश्वास त्यांचा होता. म्हणूनच शिष्य दुःखी न राहता मोठ्या आनंदाने यरुशलेमेला परतले म्हणलेले आहे. लूक 24:52 वचन. त्यांनी येशूला स्वर्गात जाताना पाहिलेलं होतं आणि त्यांना खात्री झाली होती की तो स्वर्गीय पित्याजवळ त्यांच्या वतीने आणि जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने मध्यस्थी करणार आहे. त्यामुळे त्यांच्या अंतकरणात शोक किंवा निराशा किंवा कोणत्याही प्रकारची शंका नव्हती, तर विजयी आशा आणि त्याच्या येण्याची अपेक्षा यांनी त्यांचं अंतकरण भरलेलं होतं. ते पवित्र आत्म्याचे वचन पूर्ण होण्याची वाट पाहण्यासाठी यरुशलेमेला आनंदानं परतले होते. त्यांना माहित होतं की तिथं काही दिवस थांबल्यानंतर आम्हाला पवित्र आत्मा मिळणार आहे. प्रियजनानो, जो ख्रिस्ती व्यक्ती या शिष्यांच्या प्रमाणे जो ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्तावर पुनरुत्थित ख्रिस्त आणि स्वर्गारोहण झालेला ख्रिस्त या दृष्टीनं विश्वास ठेवलेला आहे आणि पाहिलेला आहे, तो ख्रिस्ती व्यक्ती कधीच निराशेने नव्हे तर आशेने आणि आनंदाने आणि विजयी मनाने आणि विजयी जीवन जगत जगत येशू ख्रिस्ताची परत येण्याची वाट पाहत राहतो. कारण त्यांना सांगितलेलं आहे की मी परत येईन. देवबाप या विजयी आणि पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये जीवन, विश्वासूपणे जीवन जगण्यासाठी तुम्हाला आणि मला आजच्या सकाळी सहाय्य करू. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.